नमस्कार मंडळी, आई आणि रोनीजमध्ये तुमच्या सर्वांचं परत मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज आहे 15 ऑगस्ट, आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। आणि म्हणूनच मी आज घरी बनवणार आहे एकदम मस्त गरमागरम सगळ्यांच्या आवडीचे छोले भटुरे। आजच्या या स्पेशल दिवशी बाहेरून काही मागवण्यापेक्षा घरच्या घरी छोले भटुरे बनवण्याचा विचार केला। आणि खरं सांगायचं तर घरच्या जेवणाची मजाच काही और असते ना। सगळ्यात आधी मी आपल्या गावचे साधे हरभरे घेतले होते। हे हरभरे मी रात्री स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात भिजत घातले होते। रात्रभर छान भिजल्यानंतर हरभरे मस्त फुगले आहेत। घरच्या साध्या सोप्या साहित्यांमध्ये केलेले छोले खायला तर भारी लागतातच, पण बनवायलाही फार काही अवघड नाही आहेत। आता वळूया आपल्या भटुऱ्यांकडे। भटुऱ्यांचं पीठ तयार करण्यासाठी मी घेतलं आहे मैदा, रवा, साखर, बेकिंग पावडर, दही आणि मीठ। हे सगळं एकत्र करून मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। दही घातल्यामुळे भटुरे छान मऊ होतात आणि तळल्यानंतर ते फुलायलाही मदत होते। पीठ मळून झाल्यानंतर ते थोडंसं मुरू दिलं आहे। भटुरे करताना पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल नको, मऊसर पीठ तयार झालं की भटुरे छान बनतात। आणि पीठ तयार झाल्यावर आपण पुढची तयारी करूयात छोले करायचे। मी साताऱ्याची असल्यामुळे आज 15 ऑगस्ट म्हटलं की माझ्या सातारची एक वेगळी आठवण मनात येते। सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि सातारच्या बहुतेक घरांमधून कुणी ना कुणी देशसेवेसाठी सीमेवर गेलेला आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस आमच्यासाठी फक्त स्वातंत्र्य दिन नसतो, तर त्यामागे एक वेगळीच भावना असते। या दिवशी साताऱ्यामध्ये अक्षरशः उत्सवाचं वातावरण असतं। प्रत्येक रस्त्यावर मोठे मोठे मांडव, ठिकठिकाणी राष्ट्रध्वज आणि सकाळपासून देशभक्तीचं वातावरण। आणि हो, सातारची एक खास गोष्ट म्हणजे 15 ऑगस्टची जिलेबी। गरमागरम जिलेबी तळली जाते आणि तिचा सुगंध सगळ्या परिसरात दळवळत असतो। प्रत्येकाच्या घरात जिलेबी, फरसाणा, चिवडा, बुंदी असं काही ना काही खास असतंच। घरातली मोठी माणसं बाहेरून हा खाऊ घेऊन येतात आणि मग सगळं कुटुंब बसून तो खाऊ खातं। ही फक्त खाण्याची गोष्ट नाही आहे, ही आपल्या सातारच्या संस्कृतीचा एक छोटासा पण खूप सुंदर भाग आहे। आज आपण किती आधुनिक झालो, कितीही नवीन गोष्टी आल्या, तरी आपल्या गावाकडच्या, आपल्या लहानपणीच्या या परंपरा आणि आठवणी मनातून कधीच जात नाहीत। म्हणूनच आज छोले भटुरे करताना मला वाटलं आपल्या 15 ऑगस्टच्या या जुन्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर कराव्यात। कारण सण फक्त साजरे करायचे नसतात, तर ते आपल्या माणसांबरोबर आणि आपल्या आठवणींबरोबर जगायचे असतात। आणि म्हणूनच आजचा हा 15 ऑगस्ट स्पेशल छोले भटुऱ्यांचा बेत। पीठ इथं मी छान मळून घेतलेलं आहे आणि त्याला तेलाचा हात लावून त्याला एका बंद डब्यामध्ये मी 3-4 तास ठेवून देणार आहे, जेणेकरून त्यातली फर्मेंटेशन प्रोसेस चालू होईल। चला आता आपण छोले तयार करायला घेऊयात। मी आज कुकरमध्ये डायरेक्ट छोले बनवणार आहेत। तर इथं छोल्यासाठी मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं आणि लसूण। साधं घरात मिळणारं साहित्य वापरूनच आजची छोलेची भाजी मी करणार आहे। हे बघा, रात्री भिजत घातलेले छोले टम्म फुगलेले आहेत। त्यातलं पाणी बाजूला करून आता छोले मी पाण्यातून काढून ठेवते। सगळ्यात आधी तेल गरम करायला ठेवून तेलात मी मसाल्याचे काही खडे मसाले घातलेले आहेत। एक मोठी काळी वेलची, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि जावित्रीचं। त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण मी टाकलेला आहे। बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। साईड बाय साईड मी इकडं पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि मी त्यात चहा पावडर टाकून मी हे चहा पावडरचं पाणी तयार करून घेणार आहे। ते मी छोल्याच्या भाजीमध्ये वापरणार आहे। कांदा छान परतला आहे, आलं लसूण छान परतलेला आहे आणि आता त्याच्यात सुगंध यायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर यात बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ झाल्यावर आता वेळ आहे मसाला घालण्याची। यामध्ये मी घातला आहे घरगुती कांदा लसूण मसाला, थोडासा मटण मसाला आणि चवीनुसार मीठ। मसाले छान परतून घेतले की त्यामधून एकदम मस्त सुगंध येतो। आता आपले हरभरे ह्याच्यामध्ये घालायचे आणि शिजवून घ्यायचे आहेत। हरभरे आणि मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून छोले छान शिजून द्यायचे आहेत। म्हणजे हळूहळू मसाला छोल्यांमध्ये मुरतो आणि छोलेला एकदम छान चव येते। घरच्या मसाल्याचा हा साधा छोलेचा प्रकार मला खूप आवडतो।
चहा पावडरचं पाणी छोल्यांमध्ये घालते आहे. छोल्यांचा कलर बघा कसला सुरेख आला आहे आणि छोले आपले छान शिजत आहेत. आता वरून थोडंसं खायचा सोडा घालून मी कुकर बंद करून कुकरच्या शिट्ट्या काढून घेत आहे. मोठ्या गॅसवर 1 शिट्टी केली आहे आणि छोट्या गॅसवर गॅस बारीक करून 5 शिट्ट्या केल्या आहेत. आता छोले छान शिजत आहेत आणि इकडे आपल्या भटुराच्या पिठालाही छान वेळ मिळाला आहे. पीठ मुरल्यानंतर आता छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्या गोळ्याची छान पोळी लाटायची. भटुरे थोडे जाडसर ठेवले की ते तळताना छान फुलतात. आणि कढईमध्ये जेव्हा जास्त गरम तेल होईल तेव्हाच भटुरा तेलामध्ये सोडायचा आणि मग गरम तेलामध्ये भटुरा सोडला की त्याच्यावरती आपण जसं पुऱ्या करताना तेल सोडतो किंवा असं पुरी दाबतो त्याच प्रकारे भटुरेसुद्धा तेलात दाबायचे किंवा त्याच्यावरती तेल सोडायचं आणि बघायचं की हळूहळू भटुरा फुलायला सुरुवात होतो आणि टम्म फुगतो. आता एक गोळा घेऊन त्याला थोडंसं तेल लावून छान गोलसर करून घेते आणि हा गोळा थोडासा जाडसर लाटून घेते. भटुरा चपातीपेक्षा थोडासा जाडसर लाटला की तळताना तो छान फुगतो. आणि कढईमध्ये खूप चांगलं तेल तडतडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपला लाटलेला भटुरा तेलामध्ये अलगद सोडायचा आहे आणि मग फक्त बघायचं की किती मस्त फुलतो आहे. वरून थोडंसं गरम तेल टाकायचं, मग तो अजून छान फुलतो आणि हलक्या हाताने त्याला पलटून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आला की आपला गरम भटुरा तयार झाला. असं करून मी आता एक भटुरे तळून घेते. गरमागरम भटुरे तळताना तो मस्त सुगंध येतो ना, तो तर घरभर पसरतो. आता हे फुललेले भटूर पाहूनच समजतं की आपला बेत एकदम झकास झाला आहे. गरम भटूर आणि सोबत आपले मसालेदार छोले. बस 15 ऑगस्टच्या जेवणाची रंगतच वाढली. शेवटी आपले गरम छोले आणि मस्त फुललेले भटुरे तयार झालेले आहेत. घरात सगळ्यांसाठी बनवले की स्वयंपाकघरातून येणारा सुगंध सगळ्यांना जेवणाची उत्सुकता लावतो. चला आता गरम छोले प्लेटमध्ये वाढू, सोबत फुललेला भटुरा ठेवू आणि आता सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे ती म्हणजे टेस्टिंगची. आज आपल्या घरातला छोटा फूड क्रिटिक कोण आहे तर आपला रोनित. त्याला आजचे छोले भटुरे टेस्ट करायला दिले आणि बघूयात त्याची रिॲक्शन कशी येते ते. तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण आपल्या घरीच बनवले 15 ऑगस्ट स्पेशल छोले भटुरे. साधे घरचे हरभरे, घरातलेच मसाले आणि थोडीशी मेहनत आणि तयार झाले एकदम मस्त गरमागरम चविष्ट जेवण. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि आई रोनित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंट, लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे अजून छान व्हिडिओ बनवण्याची मोटिवेशन मिळते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा. बाय बाय एव्हरीबडी.